ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। आपलं मुंडक उपनिषद चालू आहे आणि या उपनिषदामधला जो प्रवृत्तीपर भाग आहे, प्रवृत्ती याचा अर्थ असा की जो यज्ञीय किंवा कर्मकांडाचा भाग आहे, तो विशेषत्वाने आपण पहिल्या दिवशीपासून म्हणतो आहोत की तत्त्वज्ञान पर आणि अपर, म्हणजे जे आध्यात्मिक आहे ते आणि जे लौकिक जीवनाला उपयोगी पडणारं आहे ते, असा दोन्हीही अध्यात्म मार्गाचा विचार या मुंडक उपनिषदांनी केलेला आहे। त्यामुळे इथे आता यज्ञीय प्रक्रियेमुळे अग्नीशी निगडीत विषय जास्त चर्चेला गेला आहे। तर आता आपण जो पुढचा मंत्र म्हणजे काल या सप्तजिव्हा पाहिल्या, त्या सप्तजिव्हांचं वैशिष्ट्य किंवा त्यांची लक्षणं घेऊन आपण आपलं जीवन कसं समृद्ध करावं, आपल्या जीवनाला कशी उदात्तता प्राप्त करून घ्यावी, अशा भागांचा किंवा अशा गोष्टींचा विचार आपण काल केला त्या 7 जिव्हांच्या रूपाने। आज आता प्रत्यक्ष जेव्हा यज्ञीय प्रक्रिया केली जाते त्यातल्या 2 गोष्टी किंवा 2 प्रकारांनी त्याचा विचार आपल्या पुढे मांडला आहे। एक असा की सकाम उपासना केली जाते आणि वेदमंत्रांनी मंत्र, त्यांची फलं, उपासनांचं विधिविधान सांगितलेलं आहे। त्यामुळे त्या पद्धतीने ती उपासना केली की ती उपासना फलप्रद होते। साधा आतासुद्धा आपण मारुती स्तोत्र करतो, हनुमान चालिसा करतो, रामरक्षा म्हणतो, विष्णू सहस्रनाम म्हणतो, नंतर देवी सप्तशती आदींसारखे मोठे पाठ केले जातात, पवमानासारखी सूक्त म्हटली जातात, म्हणजे अथर्वशीर्षासारख्याचं सहस्रावर्तन केलं जातं। या सगळ्या गोष्टी कामनेकरताही केल्या जातात, उपासना म्हणूनही केल्या जातात। ती उपासना जर कामनेकडे झुकली किंवा ती कामनिक असेल की प्रत्येक वेळी इथे त्यांनी जे म्हटलं आहे की जसं सकाम उपासना असा शब्द आहे, त्याच्याबरोबर दुसरी गोष्ट अशी आहे की आपण तिथेच आणखीन एक गोष्ट सांगू शकतो की यज्ञामध्ये किंवा यज्ञाचं सूत्र जर काही असेल तर स्वर्ग कामो यजेत, म्हणजे हे सगळं कर्मकांड कशा करता आणि त्या कर्मकांडाचं फल कोणतं, तर स्वर्गाची प्राप्ती व्हावी म्हणून। म्हणजे मनुष्याने शरीर टाकल्यानंतर तो जेव्हा कोणत्या तरी लोकाला जाणार आहे त्याच्या कर्माच्या गतीप्रमाणे, तर त्याला स्वर्गलोक प्राप्त व्हावा, त्याला स्वर्गाची गती मिळावी, स्वर्गलोकाची प्राप्ती सुखच सुख देणारी आहे। त्या ठिकाणी म्हणजे असं तुलना करताना एकदा असं म्हटलेलं पण आहे की ब्रह्मलोकामध्ये काय आनंद असेल असा आनंद या स्वर्गसुखात मिळतो आणि त्यामुळे इतकं सुख जर त्या स्वर्गात आहे तर ते मिळवण्याकरता म्हणून मनुष्य सकाम उपासना करत राहतो दोन्ही प्रकाराने। आत्ता आपण जे सूत्र म्हटलं की स्वर्ग कामो यजेत, एक सूत्र घेतलं की नेहमीचं यजन हे स्वर्गाच्या प्राप्तीकरता करायचं आहे। दुसरं, लौकिकामध्ये आत्ता आम्ही जे जीवन जगतो आहोत या जीवनामध्ये सुद्धा आम्हाला सुख मिळावं, या जीवनामध्ये सुद्धा माझ्या आवडीची ही गोष्ट आहे ती मला मिळावी, मला संपत्ती आत्ता हवी आहे ती मिळावी, आत्ता काही शारीरिक दुखणं पीडा व्याधी काही आहे त्याची निवृत्ती व्हावी, म्हणजे मनुष्याला कधी तात्कालिक कधी मोठ्या प्रमाणात। मनुष्य जेव्हा पैसे कमावतो, पुष्कळ पैसे त्याच्याजवळ असतात, तेव्हा त्याला त्या पैशाचं भय वाटतं की बापरे एवढे पैसे आज माझ्याकडे आहेत पण काय माहिती उद्या काही उलटंपालटं झालं आणि ते सगळं निघून गेलं धन तर माझं कसं होईल। त्याकरता मनुष्य म्हणतो की एवढा पैसा आपण कमावतो आहोत, दानधर्म करत राहावा, काहीतरी देत राहावं, नाही तर काहीतरी देवता देवालय, काही उपासना, काही वैदिक उपासना आपल्या घरामध्ये जर चालू ठेवली तर त्या उपासनेमुळे आपल्याला निश्चितपणे काय मिळू शकतं, तर माझं जे आहे ते वैभव
योगक्षेम वहाम्यहम भगवंतांनी जसं म्हटलंय त्यातलं योग आणि क्षेम म्हणजे जोडलेलं जे आहे ते, आणि क्षेम म्हणजे त्याचं कुशल असणं. जे नाही तेही जोडून मिळावं, जे आहे तेही जोडलेलं राहावं, आणि त्या सगळ्यातून माझं क्षेम कुशल असावं. दोन्ही सांगितलं की योगक्षेम वहाम्यहम, तुझ्या ठिकाणी जे आवश्यक आहे ते जोडून द्यायचं काम परमात्मा म्हणतो मी करतोच, पण त्याचबरोबर तुझं क्षेम, तुझं कुशलही मी सांभाळतो. इथे त्या क्षेम कुशलाकरता त्याचा अधिकारी कोण आहे, कोण त्याचं फल देणार आहे? कर्मफल. कर्माच्या फलातून मी माझं योगक्षेम प्राप्त करून घेतो. खरं म्हणजे योग नाहीच, जे क्षेम किंवा इच्छित आमच्या मनाला जे हवं आहे तेवढं मिळवणं एवढाच खरं त्यातला अधिक भाग आहे. कारण काय आहे, जर क्षेमाचा आणि कुशलाचा जर विचार करत गेलो किंवा योगाचा जर आपण विचार करत गेलो तर ते जोडलेलं शाश्वत कसं राहील, म्हणजे मागितलं आहे ते शाश्वत राहणार आहे का वगैरे अशी बरीच त्याच्यावरती चर्चा होईल. पण मर्यादित स्वरूपामध्ये आपण एक निश्चित म्हणू शकतो की हे जे कर्म आहे या कर्माचं फल आम्हाला लौकिक जीवनामध्ये काही मिळवायचं आहे, त्याची आवश्यकता आहे, आणि कधीतरी मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये अशा गोष्टींचा उपयोग करून घ्यावा लागला तर तो त्यांनी घ्यावा. त्याच्याबद्दल दोष इथे दिला नाही, पण सतत सकाम कर्मच मनुष्याने करत राहावं. आणि आता हे मागितलं की आता ते दे, आता ते मागितलं की आता देवा ते दे. कारण काय होतं, एकदा मागतो आहे आणि मिळतं आहे हे कळलं की मागण्याची इच्छा संपत नाही. त्याला आपण हाव म्हणतो तशी माणसाला हाव सुटते, त्याला अधिक अभिलाषा निर्माण होते आणि पुन्हा पुन्हा अधिक अधिक प्रमाणात अधिक सुखाने ते प्राप्त होतच राहावं असं त्याला वाटत राहतं. आणि म्हणून आता उपासनेच्या संबंधाने सांगताना ते दोन्हीचा विचार सांगतात. आणि दोन्हीचा विचार सांगताना एक म्हणतात की चित्तशुद्धी करताच हे उपासना आहे, यज्ञ आहे, त्या यज्ञाचं कर्मकांड आहे. आता हीच उपासना जर तुम्ही सकाम करायला लागला तर सातत्याने जर सकामच होत चालली तर ती उपासना पुन्हा दोषास्पद ठरते. आणि मग काय होतं, क्वचित काही काळपुरतं किंवा जसा जसा मनुष्याचा त्या विषयाचा लोभ वाढत जातो तसं तसं केलेलं जे कर्मकांड आहे ते त्या प्रमाणातच फल देईल असं नाही. शेवटी कर्माच्या मागे सुद्धा कर्म कसं केलं जातं आपण इथेही बघितलं आहे, भगवद्गीतेतही बघितलं आहे की कर्म करताना त्याच्या मागे भूमिका कशी असावी, ते कर्म यशस्वी होण्याकरता काय काय करावं लागतं. तर इथे त्या दृष्टीने आता सांगता येते की मनुष्य सकाम कर्म करतो, मला हे प्राप्त व्हावं, असं प्राप्त व्हावं म्हणून कर्म करतो. एतेषु यश्चरते भ्राजमानेषु यथा कालम चाहुतयो ह्यादी दैन, इथे शब्द म्हटला नाही, यथा कालम चाहुतयो ह्या ददायन. आता इथे ह्या ददायन म्हणजे ही अददायन. अददायन त्याचा अर्थ असा आहे की आम्ही आपल्याबरोबर आम्हाला तो घेऊन जातो. आददायन तो घेऊन जातो. आता एतेषु यश्चरते भ्राजमानेषु यथा कालम च आहुतयो हो म्हणाले, ह्या येशू या ठिकाणी येथे तो भ्राजमानेषु या दैदिप्यमान ज्वाला ज्या कुंडात पेटलेल्या आहेत अशा कुंडामध्ये यथा कालम योग्य काळी च आहुतयो हो या आहुती जेव्हा तो एतेषु यश्चरते त्यामध्ये जो कोणी त्या जो अग्निहोत्री आहे तो अग्निहोत्री त्याच्यामध्ये योग्य वेळी त्या आहुती टाकतो त्यावेळी काय होतं म्हणाले, निश्चितच त्याला ही आददायन, त्याला निश्चितच अग्नी आपल्याबरोबर किंवा ही देवता आपल्याबरोबर किंवा आमच्या त्या आहुतींना जे एक अपूर्व नावाचं फल प्राप्त होतं. खूप त्याच्यावर आत्ता आपल्याला, कारण त्यांनी अपूर्वची चर्चा इथे केलेली नाही आहे, पण आपण यज्ञ केला, यज्ञाचं फल केव्हा मिळणार आहे? आत्ता इथल्या इथे मिळणार आहे का? हो मिळणार आहे. जो यज्ञ सकाम केलेला आहे
आणि त्याचं फल आत्ताच अपेक्षित आहे. समजा पर्जन्य याग केला की आता दुष्काळ पडलेला आहे आणि पाऊस पडायला पाहिजे आहे, तर त्याकरता जर पर्जन्य याग केला तर त्याचं फळ 12 वर्षांनी मिळून कसं चालेल? त्याचं फळ आजच मिळालं पाहिजे आणि त्यामुळे त्याचं तात्काळ फल इथे मिळून जातं. मनुष्य आपल्या जीवनामध्ये दैनंदिन यज्ञाच्या भाषेत बोलायचं तर नित्य यज्ञ आहे. अग्निहोत्रामध्ये दर्शपौर्णिमासी यज्ञ आहेत, चातुर्मासी याग आहेत. आता हे सगळे जे यज्ञ आहेत, असे सगळे जे भिन्न भिन्न प्रकारचे क्रतू धरून पुढे आलाच हे शब्द, 18 प्रकारचे यज्ञ केले जातात. आता ह्या प्रत्येक यज्ञाचं काही काही फल आहे आणि ह्यांच्याशिवायही काही योजनापूर्वक केलेले यज्ञ आहेत की संपत्ती अधिक मिळावी, समृद्धी अधिक व्हावी, किंवा शेतं उत्तम पिकावीत, किंवा पशुधन वाढावं, किंवा राष्ट्राच्यामध्ये शांतता नांदावी, चांगल्याही बाजूनी आणि वैयक्तिक बाजूनी, स्वार्थाच्याही बाजूनी, असे भिन्न भिन्न यज्ञ केले जातात. या यज्ञामध्ये ज्याचं तात्कालिक फल पाहिजे ते तात्कालिक मिळून जातं. ज्या यज्ञामध्ये हा नित्य यज्ञ केलेला आहे, आज तो दरवेळी चातुर्मास यज्ञ करतच राहतो. त्याचबरोबर दर्शपौर्णिमास यज्ञ करतच राहतो. म्हणजे अमावस्या पौर्णिमेला त्याची इष्टी केलीच जाते आणि यज्ञ संपन्न केलाच जातो. आता त्या रोजच्या टाकलेल्या आहुतींचं, ते चातुर्मास केलेल्या यज्ञांचं, किंवा दर्शपौर्णिमाचं यज्ञांचं, किंवा अग्रायण आपण पाहिलं आहे, अशा प्रकारे केलेल्या आहुती यज्ञांचं काय फल आहे ते आत्ता आम्हाला कळतं का? तर ते नाही, आत्ता आम्हाला नाही दिसत. मग केव्हा? तर ते फल जे आहे मग ते कुठे जातं? यज्ञ केल्यानंतर निर्माण झालेलं जे फल आहे ते फल जिथे साठून राहतं त्याला अपूर्व असं म्हटलं जातं. की ते फल आमच्याकरता शिल्लक आहे आमच्याजवळ. आम्ही जसं व्यवहारामध्ये प्रारब्ध, क्रियमाण ह्या गोष्टी बोलतो, त्याचप्रमाणे की जसं प्रारब्धाचा विचार आहे, जसा क्रियमाणाचा विचार आहे, तसाच या ठिकाणी वर्तमान काळामध्ये केलेले यज्ञ आहेत. ते यज्ञ जे टिकून राहतात, आमच्याकरता आमचं जे क्रियमाण आहे ते टिकून राहणार आहे. आणि मग ते प्रारब्ध रूपाने ते जे कर्म आहे ते कर्म पुढे भोगायला येणार आहे किंवा मिळणार आहे. तर इथे अपूर्व रूपामध्ये ते फल टिकून आहे. आता इथे अपूर्व असा उल्लेख केला नाही, ती पायरी गाळली आहे, पण ती गाळून त्यांनी काय म्हटलं आहे की जो मनुष्य अगदी प्रामाणिकपणे नित्य यज्ञ जो आहे त्याचा तो योग्य काळी, म्हणजे आज 12 वाजताच केला आहे, उद्या 10 वाजताच केला आहे, परवाच्या दिवशी सूर्योदयालाच केला आहे, असं नाही. त्या त्या यागाची किंवा त्या त्या आहुती देण्याची जी जी वेळ नियोजित केलेली आहे त्या नियोजित वेळीच ती आहुती दिली गेली पाहिजे. म्हणून एतेषु यश्चरते भ्राजमानेषु, ते कुंड दैदिप्यमान पाहिजे. त्या दैदिप्यमान कुंडामध्ये हा आहुती देतो आहे, तर ती आहुती योग्य काळी दिली गेली पाहिजे. त्यावेळी ही आता काय होतं, अददायन, त्यावेळी निश्चितच ह्या दिलेल्या आहुती ज्या आहेत त्या काय करतात, त्या या यजमानाला किंवा त्या या यज्ञकर्त्याला, ह्या अग्निहोत्र्याला आपल्याबरोबर तम नयनतेताः सूर्यस्य रश्मयोः, त्या कशा घेऊन जातात, त्या त्याला तम, त्या अग्निहोत्र्याला आपल्याबरोबर नयनतेताः, त्या आहुतीच आपल्याबरोबर नेतात. कशा नेतात तर म्हणाल्या सूर्यस्य रश्मयोः, सूर्याचे किरण जे आहेत ते सूर्याचे किरण बनतात त्या आहुती. आपण ज्याला अपूर्व म्हटलं ना, की तो अपूर्व शब्द असा आहे की ते जे फल आहे ते त्या व्यक्तीच्या बरोबर ठेवलेलं आहे असं म्हटलं तर ते फल कसं आहे, ते फल त्याला मरणोत्तर याचा अनुभव देणार आहे. तो अनुभव कोणाच्या मार्फत मिळणार आहे, या दिलेल्या आहुतींमुळे मिळणार आहे. ह्या दिलेल्या आहुती कशात परिवर्तित होणार आहेत, सूर्याच्या किरणांमध्ये. म्हणजे जेव्हा हा देह सोडतो आणि तो सूर्यस्य रश्मयोः तम नयनतेताः, त्या सूर्याच्या किरणांनी त्याला आता बरोबर नेलेलं आहे. यत्र देवानां पतिरेको अधिवासः, कुठे घेऊन जातात तर देवांचा जो स्वामी पतिरेको, तो एक
एकटा एक म्हणजे सर्वश्रेष्ठ अधिवासहा, त्या एकमात्र देवतेचा जिथे निवास असतो त्या ठिकाणी ह्या आहुती सूर्यकिरणांच्या रूपाशी मिळून जातात आणि त्याचं फल देण्याकरता त्याला इंद्रलोकाला घेऊन जातात. त्याचं फल म्हणजे त्यांनी केलेल्या यज्ञाचं, त्यांनी दिलेल्या आहुतींचं, त्यांनी नेमाने कटाक्षाने नियमितपणे यथासांग असं जे कर्म आचरले त्या कर्माचा ते त्याला लाभ देतात. ज्या प्रमाणामध्ये अग्निहोत्र्याचं कर्म हे सत्कर्म असतं त्या प्रमाणामध्ये सुखाचे उपभोग मिळतात. सगळं आपल्या जीवनालाच उपयुक्त आहे. आपण आपलं दैनंदिन जीवन किती काटेकोरपणे, किती नियमितपणे, वक्तशीरपणे चालवतो, आपल्या जीवनाला आपण किती शिस्त ठेवली, हे एक तप आहे. हे तप आम्ही आमच्या जीवनात आज 12 वाजता जेवलो, उद्या जेवलोच नाही, दुपारी एकदम रात्रीच जेवलो, त्या शेवटी तो पोटात अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रित हा, तो वैश्वानर आहे ना, त्याला आहुती टाकायच्या आहेत. अन्न स्वरूपात द्या, नाही तर जे स्वरूप तुमच्या देहाला योग्य आहे त्या स्वरूपात द्या, पण त्याच्या त्यावेळी, त्याच्या ठराविक वेळी ते नियत कर्म झालंच पाहिजे. आपली आंघोळ झाली पाहिजे, आपलं बाकीची उपासना झाली पाहिजे. आज उपासना सकाळी केली, आज दिवसभर गडबड झाली, राहून गेली, परवा संध्याकाळी केली. अपवाद एखादा मान्य आहे, पण रोजच जीवन अपवादाने जर चालत राहिलं तर त्या जीवनाला जर शिस्त नसेल तर ते जीवन इथे जे सत्कर्म म्हणून आहे त्या सत्कर्मामध्ये काही ना काहीतरी उणेपण आणल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आपल्यालाही असं म्हटलं आहे की मनुष्याचं जीवन त्यांनी योग्य प्रकारेच योजावं, बेतावं आणि त्या प्रकारे आपलं आचरण चालू ठेवावं. आणि इथे सांगण्याचा विषय एवढाच आहे की हे अग्नी, आपण पहिल्या उपनिषदामध्ये, ईशावास्य उपनिषदामध्ये त्याचा विचार केलेला आहे. अग्निनय सुपतहार आहे, आम्हाला हे अग्नी उत्तम पथावर घेऊन जा. अस्मान विश्वानी वयुनानी, तू सगळं माझं कर्म पाहिलेलं आहेस, मी काय करतो, कसं करतो, मी किती आळशी आहे. आपल्याकडे परमार्थ मार्गामध्ये किंवा एकूणही जीवन जगताना दोष हा मनुष्याच्या आळसाला दिला आहे, त्याच्या दुर्बलतेला दोष दिला नाही. मनुष्य जर दुर्बल आहे तर ती दुर्बलता दोषी धरली नाही, पण मनुष्य जर आळस करतो किंवा दंभ करतो, ढोंग करतो, तर मात्र तो निश्चितपणे दोषी आहे. म्हणजे परमार्थामध्ये दोष दौर्बल्य हे नाहीत, तर परमार्थामध्ये दोष आळस आणि दांभिकता हे सगळ्यात मोठे दोष मानलेले आहेत. तर इथे त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की ह्या अग्निहोत्राच्या ठिकाणी हा अग्निहोत्री किंवा हा साधक किंवा हा ऋषी सांगतो की माझं जे कर्म आहे, माझ्या ज्या आहुती आहेत, त्या माझ्या आहुती मी जर योग्य प्रकाराने त्याचं हवन केलं तर त्या मला सूर्यरश्मींच्या बरोबर इंद्रलोकाला म्हणजे स्वर्गलोकाला घेऊन जातील. एहे हिती तमाहुतयः सुवर्चसः सूर्यस्य रश्मिभिर यजमानं वहन्ति प्रियां वाचं अभिवदन्त्योर्चयन्त्य एषवः पुण्यः सुकृत ब्रह्म लोकः. त्यांनी म्हटले की एही एही इति, या 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 असं ते पुन्हा पुन्हा आदरपूर्वक तम आहुतया, ह्या आहुती काय करतात तर ह्या आहुती सुवर्चसः, त्या दैदिप्यमान अशा सूर्यस्य, त्या सूर्याच्या रश्मीभीर, त्या किरणांच्यामध्ये एकत्रित होऊन सम्मिलित होऊन त्या यजमानाला, यजमानं वहंती, त्याला ते घेऊन जातात. आणि त्या जाताना प्रियाम वाचम, अत्यंत गोड वाणीनी, अत्यंत प्रेमळ आश्वासक अशा वाणीनी त्या अभिवदन्त्यो अर्चयंत्या, त्याचा आदर सत्कार करतात, त्याचं पूजन करतात. त्याला इतो इतो महाराजा आपण संस्कृतमध्ये म्हणतो, या या महाराजे राजे या मार्गाने या. काही त्यांना राजदरबारात यायचा रस्ता माहीत नसतो की काय, पण त्यांच्यापुढे 2 हुजरे 4 हुजरे त्यांना या या महाराज, या महाराज, इतो इतो हा हा मार्ग आहे, महाराज या मार्गावरून या. हे कशा करताय? हा आदर आहे, हा सत्कार आहे. असा इथे एहे हिती म्हणजे एह एह असं म्हणून, एही एही असं म्हणून, हे हे हे
असं सांगत या या तुम्ही या मार्गाने या, असं जेव्हा त्या अग्निहोत्र्याला तिथे स्वर्गामध्ये सन्मानाने बोलावलं जातं, गोड वाणीने त्याचं अर्चन केलं जातं, त्याचं अभिनंदन केलं जातं. आणि मग ते म्हणतात की एष वहा आमचा हाच पुण्य हा सुकृतो ब्रह्मलोक हा, आमच्याकरता आम्ही जे चांगलं सुकृत, सुकृत सु म्हणजे चांगलं, कृत म्हणजे केलेलं, केलेलं म्हणजे कर्म, आमचं जे चांगलं कर्म आहे ते चांगलं कर्म हे पुण्यप्रद बनतं आणि ते आम्हाला ब्रह्मलोकाला म्हणजे लौकिकामध्ये परब्रह्म हे परविद्येत किंवा पराविद्येमध्ये श्रेष्ठ विद्येत, ती विद्या श्रेष्ठ आहे पराविद्या, या पराविद्येमध्ये तिथे परब्रह्माचा विचार केला जाईल. पण अपराविद्येमध्ये जी श्रेष्ठता आहे ती श्रेष्ठता त्याच परब्रह्माच्या तोडीची इंद्राला आहे. किंबहुना उलटं पण म्हटलं आहे की लौकिकामध्ये सगुणामध्ये निर्माण झालेल्या ब्रह्मांडामध्ये हा इंद्र हाच ब्रह्म आहे. म्हणजे जसे ब्रह्माचं स्थान म्हणजे एकमेवाद्वितीय आहे तो, तसाच हा ह्या सगुणामध्ये या ब्रह्मामध्ये ब्रह्मांडामध्ये हा इंद्र हा असा अलौकिक बनलेला आहे. म्हणजे थोडक्यात इथे त्यांना काय सांगायचं आहे, आपण उगीच शब्दांचे खेळ करत बसलो असं नाही. त्यांना असं म्हणायचं आहे की हा आमच्याकरता आम्ही केलेल्या पुण्याचा जो फलाच्या रूपामध्ये होणारा लाभ आहे तो लाभ म्हणजे हा जणू ब्रह्मलोकच आहे. आणि हा ब्रह्मलोक कोणामुळे आम्हाला मिळतो, तो इंद्राच्या ठिकाणी त्याच्या स्वर्गात पोचतो, म्हणजेच आम्ही ब्रह्मलोकाला प्राप्त होतो. इथे या पद्धतीने हा विषय सांगितला. म्हणजे अपरब्रह्माची उपासना केली की मनुष्याला जो लोक मिळतो तो स्वर्गाचा मिळतो. एकदा असंच बोलत असताना पंचांगकर्ते धोंडीराज शास्त्री दाते आहेत, तर काही विषय काय कारणाने कसा निघाला होता माझ्या लक्षात नाही, परंतु तेव्हा त्यांना म्हटलं की अहो तुमच्यासारखी पुण्यवान माणसं म्हणजे म्हटलं खरोखरच या जगाचं तर भूषण आहेच आहे, पण म्हटलं केवढ्या मोठ्या लोकाचे अधिकार नाही नाही म्हणा. मी ज्योतिषाचा अभ्यास करणारा मनुष्य आहे, मी गणेशाचा उपासक आहे, पण मी अभ्यासक ज्योतिषशास्त्राचा आहे, मी शास्त्राचं अध्ययन केलेलं आहे, मी जो भाग आहे वेदाचा अंग आहे ते, त्यामुळे मी केलेल्या उपासनेने मला परब्रह्म प्राप्त होणार नाही, मला अध्यात्माच्या पातळीवरती ब्रह्माची प्राप्ती नाही. मला मिळाला तर या अपरब्रह्मांडामधला या स्वर्गाच्या दिशेने जाणारा जो मार्ग आहे त्या मार्गावरचा टप्पा मिळेल मला. ह्या म्हणजे पराविद्येच्या मार्गावरचा टप्पा मला मिळणार नाही. तो परमश्रेष्ठ परमात्मा आहे, त्याला प्राप्त करण्याचा मार्ग मी अजून खुल्ला केलाच नाही आहे. मी ही अपराविद्या म्हणजे माणसाने एक लक्षात ठेवावं की आपण काय करत असतो, आपल्या जीवनामध्ये कर्म कोणत्या स्वरूपाचं असतं, त्या कर्मातून मला मोक्ष मिळावा, मोक्षाच्या मार्गाने जाण्याकरता केलेलं कर्म चित्ताची शुद्धी करून देईल. आणि जर आमचं कर्म निष्काम असेल तर त्या कर्माचं फल मिळेल. परंतु लौकिक जीवनातलं लौकिक कर्म करत, उपासना सकाम करत जर आम्ही व्यवहार करत असू तर आम्हाला स्वर्ग त्याच्या टप्प्यात, अर्थात तो स्वर्ग काही प्रत्येकाला मिळत नाही, त्याचा जो मार्ग आहे त्या मार्गावर टप्पे आहेत. ज्या टप्प्यावरती आपला अधिकार आहे त्या टप्प्यावर आपण पोचू, इथपर्यंतच मनुष्याची ताकद आहे, कुवत आहे. मग आता ही अपराविद्या माणसाला काय देते किंवा काय घडतं, ती चित्तशुद्धीच्या मार्गाने निश्चित घेऊन जाते. चित्तशुद्धी होतेच होते, चित्तशुद्धी होत होत हळूहळू तो या अध्यात्माच्या मार्गावरती जातो. सगळं सोडून दिलं, कुठलंही जीवनाला वळण न ठेवता, शिस्त न ठेवता, अनुशासन न ठेवता जर आम्ही आमचं जीवन आम्ही आध्यात्मिक अभ्यास करतो किंवा आम्ही आध्यात्मिक साधना करतो असं म्हणून जर आम्ही थोडेसे असे असलो, जर आमच्या एकूण अभ्यासामध्ये जर थोडं डावं उजवं डामाडौल असला तर त्यामध्ये ती अध्यात्म साधना होत नाही. इथे एक योग्य अशी शिस्तच असावी लागते.
ती शिस्त माणसाला लागावी आणि त्या शिस्तीने टप्प्याटप्प्याने त्याचं मार्गक्रमण योग्य दिशेने व्हावं, याकरता खरं म्हणजे ही यज्ञीय प्रक्रिया आहे. याकरता आता आपण एक लक्षात ठेवायला आहे, ते कधीच विसरू नका की आता प्रत्येक वेळी यज्ञ या शब्दाचा अर्थ हे रूपक सोडवून आता मानवाचं जीवन असा घ्यायचं आणि आमचे गुण आम्ही कसे वर्धित करायचे, सद्गुणांचा कसा संचय करायचा हे आम्ही बघायचं आहे. आणि त्यामुळे या उपासनेतून, या कर्मातून आम्ही मिळवायचं आहे काय, तर कोणतीही सकाम उपासना जवळजवळ टाळायची आहे आणि उपासना करताना निष्काम भावाने परमेश्वरावरती श्रद्धा ठेवून आणि एक केवळ भगवंताच्या नावाने संकल्प सोडून कुठली कामना कुठलीच नाही, करायचीच असेल तर विश्वकल्याणाची करा, नाही तर कशाचीच नको, कुठल्याही कामने प्रित्यर्थ नाहीच कर्म, निष्काम ज्याच्या मागे भूमिका आहे असं कर्म करावं, अशी एक भूमिका लक्षात ठेवून ह्या मांडुक्य उपनिषदाकडे पाहायला पाहिजे. ते म्हणतात आम्हाला सामान्य मनुष्याला विहित कर्म सोडू नका. हे पुन्हा पुन्हा यज्ञीय संस्था उपनिषद आपल्याला सांगतात की रोजचं जे आपलं काम आहे नेटाने केलंच पाहिजे, ते तसंच झालंच पाहिजे. जे विहित कर्म आहे तेच आम्हाला पुण्य देणार आहे, ते विहित कर्मच आम्हाला लाभदायक आहे. ह्या विहित कर्मामुळे, ह्या सत्कर्मामुळे आम्ही पुष्कळ फल प्राप्त करून घेतो. पुष्कळ फल म्हणजे काय असं जर आपण विचारलं, जो विहित कर्माचं आचरण करत राहतो त्याचं जीवन साधं सरळ पुढे जाऊ शकतं. हा त्याचा एक पहिला अर्थ आहे. मी पूर्वीच्या काळी अरे काय झालं, हे असं झालं तसं झालं, मी उगीच वाईट गोष्टींचा उच्चार करत नाही इथे, परंतु जीवनामध्ये हे संकट येऊन पडलं, ते संकट येऊन पडलं, मुलांच्या बाजूने येऊन पडलं, कुटुंबाच्या बाजूने येऊन पडलं, प्रकृतीच्या बाजूने येऊन पडलं. पूर्वी निरामय जीवन जगत होते. हे असं काही होत नव्हतं. फार क्वचित कुणाला अल्पायुष्य आलं, कुणाला वृद्धत्वपर्यंत जीवन मिळालं नाही, कुणाला आर्थिक विवंचना असल्या, जीवन सुखाने पुढे जात असे. 2 वेळा अन्न खायला मिळत असे, फार मोठ्या अपेक्षा होत्या असं नाही. आजच्या तुलनेने तर त्यावेळी मनुष्य आपण म्हणू महत्त्वाकांक्षीच नव्हता, असं आपला काही तो आत्ताचा विषय नाही. परंतु माणसाचं जीवन याकडेच त्याकडेला लागताना खूप उत्पात जीवनामध्ये आहे, खूप मानसिक चढउतार आहे, खूप शारीरिक चढउतार आहे, खूप म्हणजे दैवी. अगदी साधी गोष्ट, माझ्याकडे बाई कामाला येते, ती बाई त्या दिवशी घरी गेली आणि दुसऱ्या दिवशी आली नाही. म्हटलं काय झालं, 4-5 दिवस झाले आली नाही. ती म्हणाली अहो बाई, तो वरचा पत्रा आहे ना, तो जो पडला, आता ते घरावरचं छप्पर असलेलं त्यावर दगड ठेवलेले, तो पत्रा सुटला, तो फाटला आणि तो फाटलेला पत्रा तिच्या हातावर येऊन पडला. झालं, केवढं मोठं टाके पडले, केवढी मोठी जखम झाली. आता त्याला तिथे म्हणजे कसा त्रास असतो बघा, ती फाटल्यामुळे आणि टाके पडल्यामुळे. ते म्हणाले आता याच्यावर प्लास्टर नाही घालता येणार आहे, आपल्याला हात नुसता स्लिंगमध्ये बांधून ठेवावा लागेल. म्हणजे शेवटी त्या हाताचं दुखणं 6 महिन्यावर गेलं. जसे आता लोक, काल परवाच मी ऐकलं तरी बरं नाही वाटलं की रस्ते जरा स्लिपरी झाले की ऑर्थोपेडिक म्हणतात आता आमच्याकडची गर्दी वाढणार. हे सगळं असं आहे. मी मनुष्याच्या जीवनामध्ये येणाऱ्या ज्या घटना आहेत त्या घटना या अशा अप्स अँड डाऊन्स, फार मोठे चढउतार येणाऱ्या घटना घडतात. अहो ते कादंबरीत वाचायला ठीक आहे, सिनेमात घडणारे प्रसंग बघायला ठीक आहेत, मनुष्याच्या जीवनात असं घडावं असं कोणी म्हणणार. मनुष्याचं जीवन नेहमी निरामयच गेलं पाहिजे आणि यज्ञसंस्था सांगते की आपलं जीवन निरामय जाण्याकरता म्हणूनच या यज्ञीय प्रक्रिया आहे, म्हणूनच हे यज्ञीय कर्मकांड आहे. म्हणजे आपल्याकरता काय, दैनंदिन उपासना, उपासनेला पर्याय नाही. आणि काहीही करा, कोणतेही व्यवहार असू दे, कोणत्याही ज्याला जीवनोपयोगी असणारी कोणतीही क्षेत्र आपल्याला पैसा मिळवण्याकरता निवडलेली असू देत, परंतु जीवनाला एक वळण, एक शिस्त
आणि जीवन थोड्याशा अर्थाने, खूप नाही म्हणणार, पण थोड्या तरी प्रमाणामध्ये निष्कंटक जाण्याकरता उपासना आवश्यक आहेच आहे. हे आपल्याला उपनिषद ठाशीवपणे पुन्हा पुन्हा सांगतात. ही गोष्ट खरी. आता ते म्हणाले की आमच्या यज्ञसंस्थेमध्ये पुन्हा सूत्र लक्षात ठेवायचं कोणतं? स्वर्ग कामो यजेत, स्वर्ग कामो यजेत, हे विसरायचं नाही की यज्ञ हा स्वर्गाचं फल देण्याकरताच निर्माण झालेला आहे. हे कर्मकांड म्हणजे यज्ञ, याचा अर्थ दुसऱ्या बाजूने काय? आमचं विहित कर्माचं आचरण, आमची व्यावहारिक, साधा नमस्कार केला की म्हणतो देवा त्या घरादाराचं बरं चालू दे, मुलाबाळांचं क्षेमकुशल ठेव, सगळ्यांचं आरोग्य उत्तम ठेव. म्हणजे आहे काय, आपण काही इच्छा घेऊनच त्याला नमस्कार करतो. भगवंता जसं आत्ता आरोग्य आहे ना असं शेवटपर्यंत राहू दे, शेवट सहज व्हावा आणि मनुष्याला सहजपणाने देह पडावा. सगळ्या गोष्टी तो कळत न कळत मागतच असतो. हे सगळं जे काही, हे आपण काय मागतो देवाला असं आपण म्हणतो, पण पुष्कळ काही मागतच असतो, पुष्कळ काही अपेक्षा करतच असतो, तो सांभाळतच असतो. पण तरीसुद्धा आम्हाला त्याचं सांभाळणं कितीही असलं तरी एकदा त्याला हलवून खुंटा बळकट करावा असं वाटतं. हां, आहे ना तुझं लक्ष, आहे माहिती आहे ना तुला माझ्याकरता आता काय करायचं आहे. इथे ते म्हणतात की सारखा फलाचा, सारखा, ही जी व्यवहारामध्ये आपण ज्याला आता लौकिक व्यवहारात बोलतो तेव्हा काय म्हणतो की इन्सिक्युरिटीची भावना आहे माणसाकडे. त्याला स्वतःला जास्त स्थिर पण वाटत नाही, मन अस्थिर होतं, मनात अविश्वास असतो. काय होईल, कसं घडेल, बाबा एवढे गर्दी असते, घरातला प्रत्येक मनुष्य बाहेर जातो, घरी व्यवस्थित आला म्हणजे झालं, त्याचं सगळं प्रवास दिवसभराचा बरा झाला, सगळे रात्री आले सुखात की आता ठीक आहे, डोक्याचा ताप संपला, नाही तर दिवसभर टेन्शन आहे. आता हे सगळे विचार कशाकरता करायचं, हे असे, ही निगेटिव्हिटी कशाकरता? त्यांनी इथे असं म्हटलं आहे की ही जी यज्ञीय प्रक्रिया किंवा आमचं विहित कर्म जे आहे, ते विहित कर्म इतकं स्वस्थपणे करावं की ते विहित कर्मच आमचं जीवन या टोकाचं त्या टोकाला व्यवस्थित नेतं. याच्याही पेक्षा आमच्या आणखीन इतर ग्रंथांच्यामध्ये त्याच्यावर जेव्हा चर्चा केली आहे, त्याचा अर्थसंग्रह, त्याचं प्रत्येक मंत्राचे अर्थ काढून त्याच्यामधून त्या विषयाला आपण नेमकं न्याय कसा देतो किंवा नेमकं त्याचं फल कसं मिळतं, हा भाग मांडताना त्यांनी म्हटलं आहे की रोज देवाची पूजा केली तर काय फल मिळतं? काही नाही मिळत. रोज देवाची पूजा केली म्हणजे आज 10%, उद्या झालं 10चं 20, परवा झालं 20चं 30, असं काही होत नाही. आम्ही आपली रोज पूजा करतो, ठीक आहे, एक पुण्यकर्म आहे, पण पूजा नाही केली तर मात्र दोष आहे. जेव्हा आम्ही ती टाळली तेव्हा मात्र दोष आहे. म्हणजे सातत्याने ते चालू ठेवणं हे तप आहे, सातत्याने चालू ठेवणं हे विहित कर्म आहे की जे कटाक्षाने सांभाळलेलं आहे, तेव्हाच त्याचे फायदे होतात, तेव्हाच त्याचं फल मिळतं. अमुक एक मागितलं, शॉर्ट टर्म करता उपासना केली आणि त्याच्यातून फल मिळवलं की पुन्हा दुसरं, हे मान्य नाही आहे. पण पुन्हा पुन्हा बोलतो आहे त्याचं कारण असं की आता ते सांगतात, प्लवा हे ते अदृढा यज्ञरूपा अष्टादशोक्तम अवरम येषु कर्म एतत् श्रेयो एभिनंदती मूढा जरा मृत्युम ते पुनरैवापी यंती. म्हणाले ह्या ज्या नौका आहेत, अशी एक ज्याला थोडीशी उपहासाने दिलेली एक उपमा म्हणा, एक रूपक म्हणा, या ठिकाणी नावा होड्या अशा मान्य केल्या आहेत की भवसागर आहे तो तरुण जायचा आहे, येशामहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात. भगवंत म्हणतो की मीच तुला तारून नेणार आहे, मीच तारणारा, मीच तुझी होडी आहे, मीच तुला ह्या भवसागरामधून पार करून नेणारा आहे. तर ती पार करून नेणारी जर काही असेल, ती जर होडी आहे, नौका आहे, असं जर म्हटलं तर ते म्हणाले ह्या प्लवा म्हणजे ह्या नौका कशा आहेत, हे ते अदृढा, त्या दृढ नाहीत, त्या स्थिर नाहीत, त्या कशा आहेत, त्या फुटक्या नौका आहेत. त्याच्यामध्ये पाणी जाऊन त्या नौका त्या गंगेचा, त्या सागराचा तळ गाठणारे आहेत. त्या कोणत्या नौका? यज्ञरूपा.
हे यज्ञाच्या स्वरूपात असणाऱ्या नौका. कशा? अष्टादशोक्तम, 18 आपण मगाशी बोललो ना की 18 प्रकार यज्ञाचे, हे सगळे नित्य आदी यज्ञांच्या धरून 18 प्रकार मान्य केले जातात की जे अग्निहोत्री करतोच करतो. या 18 प्रकारच्या या नौका अवरम येशु कर्म, ज्याची उपासना, अवर म्हणजे कनिष्ठ आहे, ज्याची उपासना ही कोणत्या ना कोणत्या तरी कामनेनी आवृत्त झालेली आहे, त्याच्या अंतःकरणामध्ये ती कामना त्या कर्माला ग्रासलेली आहे, तेव्हा अवरम येशु कर्म, जी कर्म ही उत्तम न करता, श्रेष्ठ न करता, निष्काम न करता कोणत्या ना कोणत्या तरी इच्छेने केली जातात. व्यवहारातली सगळीच कर्म अशी असतात. त्या माणसाला खुश का ठेवायचं, त्या माणसाकरता आपण काम का करायचं, कारण त्याच्याकडनं काहीतरी मिळवायचं आहे, त्याच्याकडनं काही अपेक्षा आहे. नाही तर 50 वेळा एखाद्या ऑफिसमध्ये मनुष्य जातो आणि त्यांना सांगतो नाही कसे आहात, बरे आहात ना, तुम्हाला भेटायला. तर त्याला भेटायला जायचं काय काम, पण हा म्हणतो रिलेशन सांभाळली पाहिजे, म्हणजे आपल्याला जेव्हा केव्हा गरज पडेल तेव्हा तो आपल्या उपयोगाला येईल. प्रत्येक गोष्ट ही करायची ती त्याचं फल पाहिजे आहे म्हणून करणं, ही व्यवहारामध्ये जशी केली जाते किंवा रेसिप्रोकेट केले जातात व्यवहार, आपण म्हणतो की त्यांनी काही केलं त्याला लगेच आपण प्रत्युत्तर कशा करता. त्यामुळे आपल्याकडे कर्मचा सिद्धांत एकच सांगतो, समोरचा काय करतो आणि काय करत नाही याच्याशी आपल्या कर्माचा संबंधच नाही. हे आपल्याला आपल्या बाजूनी हे करायचं आहे म्हणून करायचं आहे बस. म्हणजे कर्म हे कधीच प्रतिक्रियावादी असता कामा नये, ते नेहमीच क्रियावादी आहे, ती नेहमीच क्रिया आहे, ती प्रतिक्रिया नाही आहे. की दुसऱ्यांनी आपल्याला वाईट वागवलं म्हणून आपण वाईट वागवलं, दुसऱ्यांनी आपल्याला लुबाडलं म्हणून चला ह्याचाही चांगला वचपा काढा, हे व्यवहार नाही. आणि त्यामुळे व्यवहारामध्ये तो असं म्हणतो, तो असं वागतो, त्यांनी असं केलं, दाखवणं त्यांना पण चांगला इंगा, असं जे व्यवहारात आहे की टिट फॉर टॅट असं म्हणून माणूस म्हणतो जशाच तसं वागावं आणि व्यवहार करावा. कर्मसिद्धांत असं सांगत नाही. कर्मसिद्धांत सांगतो ज्याला जसं वागायचं आहे तसं वागावं, आपल्याला काय वागायचं आहे आपण वागावं, आपला व्यवहार आपल्यापुरता आहे, जगाच्या व्यवहाराशी काय करायचं, त्याच्या व्यवहाराला आपण उत्तर देणं, प्रत्युत्तर कर्म हे असं रिॲक्शनरी नसावं, हे असं त्याला दिलेला उत्तर आहे अशा उत्तराच्या स्वरूपामध्ये नसावं. तर कर्म हे नेहमीच क्रियावादी असावं, ती कधीच प्रतिक्रिया असू नये. म्हणून या ठिकाणी ते म्हणतात की ही मनुष्य वागतो, आम्ही चांगलेच वागतो, आम्ही काही कुठे वाईट वागत नाही असं म्हणून मनुष्य वरवर काही बहाणा करतो नीट वागण्याचा, पण त्याच्या मनामध्ये ती भावना किंवा भूमिका नसते. त्याचं मन मात्र वाईट चिंततं, अयोग्य चिंतन करतं किंवा ज्याची आवश्यकता नसते अशा अनेक गोष्टी त्याच्या मनामध्ये त्या घटनेच्या संदर्भामध्ये येत असतात. तर त्यांनी सांगितलं इथे की सगळ्या प्रकारची, म्हणजे वैचारिक पातळीवरचं असो, शारीरिक पातळीवरचं असो किंवा एखादं निर्णयात्मक कर्म असो, कोणतंही असो, शरीर मन बुद्धीच्या पातळीवरती मनुष्य जर कर्म थोडं नीचेचं करेल तर ते म्हणाले हे जे 18 यज्ञ आहेत ते अष्टदशोक्तम अवरम येशु कर्म, त्याच्याबरोबर जर कर्म नीचेचं केलं गेलं तर एतत् श्रेयो, एक मुद्दा. दुसरा मुद्दा एतत् श्रेयो एभिनंदन्ति मूढा, जे मूढ आहेत, जे मूर्ख आहेत किंवा जे अविचारी आहेत त्यांच्या बाबतीत ते असं म्हणतात की हा मार्ग बरोबरच आहे, हाच मार्ग श्रेयाचा आहे. असं काय कोणी कोणाचं ऐकून घ्यायचं असतं, त्यांनी असं केलं ना बरोबर त्याला धडा दाखवला पाहिजे किंवा धडा शिकवला पाहिजे. राजकारणात ठीक आहे, कारण त्याचे डावपेच खेळावेच लागतात, सत्ता सांभाळावीच लागते, त्यामुळे ते राजकारण ठीक आहे. तरीसुद्धा समर्थांनी शब्द राजकारण आला तो समर्थांनी निर्माण केलेला शब्द आहे. राजकारण हा शब्द समर्थांपासून मराठीमध्ये आला, पण त्यांनी धर्माधिष्ठित व्यवहार ह्यालाच राजकारण म्हटलं की राज्याचं कार्य करताना कारण हेतू
त्या ठिकाणी कोणतंही कर्म करण्याच्या मागचा हेतू काय असावा? या राज्याचं कल्याण. आता तो राजकारण शब्द बिचारा घासून गुळगुळीत होऊन बदनाम झालेला आहे, सोडून द्या. तसं इथे त्यांनी म्हटलं आहे की हा श्रेयाचा मार्ग आहेच. यज्ञाचा मार्ग हा श्रेयाचाच आहे. यज्ञ काटेकोरपणाने करावा, प्रेमाने करावा, श्रद्धेने करावा आणि त्या यज्ञाची फलं मिळवावीत. एतत् श्रेयो येभिनंदन्ति, हा असं अभिनंदन्ति हे जाणून घेऊन आपल्या अंतःकरणात ते सुदृढ करून त्याच्याविषयी मनामध्ये श्रद्धा समाधान ठेवून ते असं म्हणतात की हाच खरा श्रेयाचा मार्ग आहे. आणि जरा मृत्यू ते पुनरेवापी आणती. पण म्हणाले नुसता चांगला मार्ग आहे म्हणून भागत नाही, तर कर्म तसं करावं लागतं. ते जर तितक्या प्रामाणिकपणे कर्म केलं तरच विहित कर्माचा आचरण. लौकिक जीवनामध्ये संकटांना आम्हाला तोंड का द्यावं लागतं? आमचं कर्म चुकतं म्हणून. आम्ही हिंदू मनुष्य किंवा भारतीय मनुष्य किंवा हे तत्त्वज्ञान जाणणारा मनुष्य हा कधीही तक्रार करत नाही. तो म्हणतो माझं प्रारब्ध आहे, माझं कर्म आहे, माझ्या कर्माचं फळ मी बघतोय, मी तक्रार कोणाकडे करणार आणि कशाची करणार? की माझं कर्म जर चुकलं नसतं तर हे माझ्या वाट्याला आलं नसतं. माझी चूक आहे म्हणून ती माझ्या वाट्याला आली आहे, म्हणून त्याचं फळ मी भोगतोय. आता दगदग, आता त्रास, आता संताप कशा करता, कुणा करता आणि कुणाकडे? ते भोगा आणि संपवून टाका, कारण ते भोगणं हाच त्याचा पर्याय. पण असं माणसाला वाटत नाही. म्हणून ते म्हणतात की अवरमेषु कर्म, जी कर्म अशी नीचेची असतात. म्हणजे मनुष्य आता आपल्यापुरतं विहित कर्म, यज्ञीय कर्माकरता त्याच्यामध्ये केली जाणारी या यज्ञाच्या कर्मकांडाची विधिविधानांच्या दृष्टीने किंवा विधिनिषेधात्मक जी कर्म आहेत त्या कर्माचा विचार न करता सगळ्याचे शॉर्टकट्स कठोपनिषदामध्ये, मला वाटतं आपण घेतलेलं आहे कठोपनिषद. कठोपनिषदामध्ये त्या म्हटलंच आहे ना की बाबा तुम्ही हे काय आहे, ह्या गायींनी आता शेवटचा घास खाल्ला आहे आणि शेवटचं घोटभर पाणी प्यायलं आहे, अशा ज्या गायींची अवस्था आहे त्यांना तुम्ही दान म्हणून देताय. आणि जिथे या विश्वजित यज्ञामध्ये सर्वस्वाचं दान द्यायचं आहे तिथे तुम्ही एकापेक्षा एक नीचेचं दान देताय. आता त्याचं फल मिळवावं, कसं मिळवावं? इथे उपनिषद सांगतं की ज्याचं दान द्यायचं आहे, जे कर्म करायचं आहे, त्या कर्माच्या मागचा हेतू, त्याच्या मागची भावना आणि प्रत्यक्ष कर्माकरता योजिलेली साधनं. म्हणजे माणसं खूप वेगवेगळ्या प्रकारांनी आपल्याला उपलब्ध असलेल्या साधनांचा उपयोग करून घेतात आणि त्याच्यामुळे आता काय दुसऱ्याला जे द्यायचं आहे ते त्यांनी मागितलं आहे, भ्रष्टाचारी आहे, पैसे खाणारा आहे, तो म्हणाला की हे पैसे हो कुठल्याही अंडरहँड डिलिंगला खूप चांगलं त्याला मुलामा देऊन दिलं जातं, घेतलं जातं. देणाराही दोषी आहे, घेणाराही दोषी आहे. हे जरी खरं असलं तरीसुद्धा हे काय करणार हो, करावंच लागतं. आपण म्हणतोच, आजही म्हणतो की अहो आम्ही सांगितलं आम्ही काही तुम्हाला लाच किंवा कुठल्याही प्रकारे पैसे देणार नाही देणार. ठीक आहे, तुमच्या कागदपत्रामध्ये इतकी खुसपट आहेत, त्यांनी काढायला सुरुवात केली आहे, हे बरोबर नाही आहे, हे बरोबर. अहो तुम्ही हे दिलंच नाही आहे. आपण तर दिलं आहे, हे काय हे समोरच आहे. नाही हे असं असेल पण तसं नाही, मला ते वेगळ्या प्रकाराने. आता तू काही म्हणू शकतो, ज्याच्या हातात ससा आहे तो पारधी आहे, त्यामुळे तो जे म्हणेल ते ऐकून घेणं भागच आहे. म्हणून ते इथे म्हणतात की कर्म करत असताना सुद्धा मनुष्य ते कर्म कसं करतो आणि ते कर्म नाही. मी सगळ्यांची कामं, आमचं असं आहे, आमच्या पक्षाचं धोरण आहे. समोरचा माणूस आला की त्याचं काम योग्य असो की अयोग्य असो आम्ही करून देतो, देणारच. कारण योग्य असलं तरी पैसे खाणार आणि योग्य नसले तर चौपट खाणार, दसपट खाणार. त्यामुळे आम्ही काम करतो, दुसरे काम करत नाहीत त्यांना आम्ही बदनाम करतो आणि त्यांचे दोष काढतो. असो अन्य ठिकाणचा विचार केला तर ठिकठिकाणी कर्माच्या मागे दोष मनुष्य करत राहतो किंवा निर्माण करतो किंवा दोषाने युक्त असलेलं कर्म करतो. आणि तरीसुद्धा मी माझी नोकरी कशी प्रामाणिकपणे केली, नोकरीत जितकं लोकांचं कल्याण करता येईल तितकं केलं, हे पुन्हा वर म्हणतो.
आणि एवढं करून त्याचं फल मला काही मिळालं नाही, किंवा जे काही फल मिळतं, आता आपलेही केस काही उन्हाने पांढरे झाले नाही. आयुष्यभर आपण जेव्हा लोकांना पाहत आलो त्यावेळी एक लक्षात येतं की अयोग्य मार्गाने मिळवलेला पैसा हा कधीही मनुष्याला सुख देऊच शकत नाही. आणि कुटुंबाच्या कुटुंब पाहतो, माणसाच्या माणसं पाहतो, त्यांचे व्यवहार पाहतो, आणि आपल्याला कन्फर्मेटरी टेस्ट मिळत जातं. आपल्याला खात्री पटत जाते की खरंच आहे, इथे हे असं का, इथे हे असं का. अयोग्य मार्ग अवलंबूच नका, हाच खरा उपनिषद असो, श्रौतवाङ्मय असो, स्मृतिवाङ्मय असो, आचारप्रभव धर्म असो, कोणत्याही अंगाने विचार करा. एक गोष्ट आहे की प्रामाणिकपणाला पर्याय नाही. मनुष्याने प्रामाणिकच असलं पाहिजे, त्याशिवाय कोणत्याही फलाची अपेक्षा करूच नका. आणि म्हणून इथे ते सांगतात, एषु कर्म अवरहा किंवा अवरम कर्म. हे जे कर्म आहे, हा म्हणतो हा मार्ग मोठा चांगला आहे. आम्ही अहो देवाचं खूप करतो, आमची देवावर खूप श्रद्धा आहे, देवावर श्रद्धा आहे असं म्हणून मी अयोग्य मार्गाचा अवलंब करून माझ्या देवावरच्या श्रद्धेचं भांडवल कितीही केलं तरीसुद्धा ते म्हणतात मूढा, हा मूढ आहे. हा स्वतःच्या वागण्याचं एक तत्त्वज्ञान बनवतोय आणि तेच कसं योग्य आहे हे म्हणत तो स्वतःलाही फसवतोय आणि दुसऱ्यालाही फसवतोय. आणि म्हणून ते म्हणतात, असा जरा मृत्यूम ते पुनरेवापी आणती, त्यांना जन्ममरणाच्या चक्रातच पुन्हा पुन्हा यावं लागतं. म्हणाले अशी जी माणसं आहेत. आणि काय आहे, आणखी एक छोटा दुसरा मुद्दा, यज्ञीय प्रक्रियेमध्ये मंत्रांचा उपयोग करून आणि हवीर द्रव्यांचा उपयोग करून, कारण हे फल जे देणारं आहे हे फल देताना ते अधिदैवताच्या पातळीवरती फल देतं. आध्यात्मिक पातळीवर आपण जात नाही, अधिभौतिकाचा उपयोग करतो. म्हणजे मनुष्य आहे, हवनद्रव्य आहेत वगैरे वगैरे, या सगळ्याचा उपयोग करून घेऊन अधिदैविक पातळी म्हणजे अधिदेवतांना खुश करून, संतुष्ट करून त्याचं फल मिळवलं जातं. ही एक बाजू. दुसरी बाजू, ते मंत्र म्हटले जातात. आपण म्हटलं ना की प्रत्येक कर्मावर मंत्र स्वार केलेला आहे. त्यामुळे त्या प्रत्येक कर्मावर जेव्हा मंत्र स्वार करतो तेव्हा त्या कर्माचं फल देण्याकरता तो मंत्र आणि ते कर्म बांधलेलं आहे, आणि म्हणून त्याचं फल मिळणार आहे. म्हणजे आता काय आहे,